नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 14 आणि 15 जानेवारी 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण काल झालेल्या चालू घडामोडीचे महत्त्वाचे वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे 16 उपग्रह अंतराळामध्ये बेपत्ता झाले आहेत. तर खराब झालेले उपग्रह नक्की कुठे पाडले जातात? तर महासागरामध्ये पाडले जातात. यानंतर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी आपल्या महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितिका राठोड यांची. यानंतर खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर आपल्या भारत देशाने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचा नवीन व्हिसा नुकताच सुरू केला आहे? तर चीन. यानंतर मिझोराममध्ये वैज्ञानिकांनी रीड सापाची नवीन जात शोधलेली असून तिला काय नाव दिले आहे? तर कॅलामारिया मिझोरामेन्सिस असे नाव दिले आहे. यानंतर आपल्या भारताच्या कोणत्या संस्थेने डस्ट एक्सपेरिमेंट म्हणजेच DX नावाचे देशातील पहिले धूळ शोधक यंत्र तयार केले आहे? तर इस्रो. यानंतर दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 10 जानेवारी रोजी. यानंतर पुढील प्रश्न, तर 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर आसाम. यानंतर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर निहार दुबळे यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूया. तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 14 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिवस 14 जानेवारी रोजी साजरा केला जात असतो, कारण याच दिवशी 1994 साली मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले होते, जो नामांतर लढ्याचा विजय होता. तर तारीख लक्षात ठेवा, 14 जानेवारी आणि वर्ष होते 1994 हे. आणि याचे महत्त्व काय आहे? तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी झालेल्या दीर्घ लढ्यानंतर हा दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी देखील बलिदान दिले होते. यानंतर दुसरा प्रश्न, 2025च्या नृत्य कलानिधी पुरस्काराने कोणत्या भरतनाट्यम नृत्यांगनेला सन्मानित करण्यात आले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, उर्मिला सत्यनारायणन यांना. कोणाला? तर उर्मिला सत्यनारायणन. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या नृत्य कलानिधी पुरस्काराने भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायणन यांना सन्मानित करण्यात आले आहे, ज्यांना चेन्नई येथील संगीत अकादमीने त्यांच्या योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. तर मुख्य मुद्दे पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर पुरस्कार विजेते आहे उर्मिला सत्यनारायणन, पुरस्कार आहे नृत्य कलानिधी, आणि आयोजक तर संगीत अकादमी चेन्नई आहे, आणि समारंभ तर विद्यार्थ्यांनो हा पुरस्कार संगीत अकादमीच्या 19व्या नृत्य महोत्सवामध्ये म्हणजे जानेवारी 2026 मध्ये प्रदान करण्यात आला, जिथे त्यांनी आपले सादरीकरणही केले आहे. यानंतर तिसरा प्रश्न, तर न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, नलिनी जोशी यांना. कोणाला? तर नलिनी जोशी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 पुरस्काराने भारतीय वंशाच्या प्रसिद्ध गणितज्ञ प्रोफेसर नलिनी जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे, जो या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवडलेल्या पहिल्या गणितज्ञ ठरल्या आहेत. आणि हा पुरस्कार सिडनीमध्ये न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियरच्या विज्ञान पुरस्काराच्या समारंभामध्ये जाहीर करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य मुद्दे पाहूयात. तर विजेते आहे प्रोफेसर नलिनी जोशी, क्षेत्र गणितज्ञ, आणि विशेष तर त्या पहिल्या गणितज्ञ आहेत ज्यांना हा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळाला आहे. तर पुरस्कार न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025, ठिकाण आहे सिडनी, ऑस्ट्रेलिया. यानंतर विद्यार्थ्यांना चौथा प्रश्न, तर जगातील 5वी आणि आपल्या भारतातील पहिली
अर्बन नाईट सफारी कोठे उभारण्यात येत आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, लखनौ मध्ये. कोठे? तर लखनौ मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील 5वी आणि आपल्या भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील कुकरेल वन क्षेत्रामध्ये उभारली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकल्पाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर जागतिक दर्जा सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणारी ही जगातील 5वी नाईट सफारी असणार आहे. आणि प्रकल्पाची व्याप्ती, तर हा प्रकल्प कुकरेलच्या सुमारे 900 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. आणि मुख्य आकर्षणे काय आहे? तर यामध्ये कृत्रिम चंद्रप्रकाशामध्ये वन्यजीव पाहण्याची सोय, तर 5.5 किलोमीटरचा ट्रॅम मार्ग, आशियाई सिंह, वाघ आणि बिबट्यांसाठी विशेष क्षेत्रे, तसेच झिपलाईन आणि 7D थिएटर यांसारख्या सुविधांचा यामध्ये समावेश असणार आहे. आणि अपेक्षित वेळ, तर या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले आहे. यानंतर 5वा प्रश्न, तर अवतार टॉप सिटीज अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी आपल्या भारतातील सर्वात अनुकूल म्हणजे सुरक्षित आणि आनंदी शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बंगळूर हे. कोणते? तर बंगळूर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अवतार टॉप सिटीज अहवाल 2025 नुसार बेंगळुरू हे शहर आपल्या भारतातील महिलांसाठी सर्वात अनुकूल शहर ठरले आहे, कारण ते सुरक्षितता, रोजगार संधी आणि सामाजिक समावेशकता यांसारख्या घटकांमध्ये उत्तम कामगिरी करते. आणि चेन्नई, पुणे, हैदराबाद आणि मुंबई ही शहरे त्यांच्या पाठोपाठ आहेत. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर बेंगळुरूचा आहे. आणि टॉप 5 शहरांमध्ये तर बेंगळुरू सोबत चेन्नई, पुणे, हैदराबाद व मुंबई याचा समावेश देखील आहे. तर मुख्य कारणे काय आहेत? तर बेंगळुरूने महिलांसाठी असलेल्या एकूण समावेशकता गुणांमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहे, जेथे ते सुरक्षितता, रोजगार आणि जीवनशैलीमध्ये आघाडीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, तर कोणत्या देशामध्ये 2000 वर्षापूर्वीचे राजा वसुदेव यांच्या काळातील कुशाणकालीन नाणी आणि नीलमचे तुकडे सापडले आहेत? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, पाकिस्तान या. कोणत्या? तर पाकिस्तान या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2000 वर्षापूर्वीची राजा वसुदेव यांच्या काळातील कुशाणकालीन नाणी आणि नीलमचे तुकडे पाकिस्तान या देशामध्ये नुकतेच सापडले आहेत. यानंतर 7वा प्रश्न, तर कोणते अभयारण्य केरळमधील व आपल्या भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अरालम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळमधील अरालम वन्यजीव अभयारण्य हे आपल्या भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्याचे नाव जून 2025 मध्ये बदलून अरालम फुलपाखरू अभयारण्य असे ठेवण्यात आले. आणि हे अभयारण्य कन्नूर जिल्ह्यामध्ये असून फुलपाखरांच्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे व आता फुलपाखरांसाठी एक समर्पित संवर्धन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यानंतर 8वा प्रश्न, तर 2025 चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, मेजर स्वाती शांत कुमार यांना. कोणाला? तर मेजर स्वाती शांता कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार भारतीय सैन्य अधिकारी मेजर स्वाती शांता कुमार यांना दक्षिण सुदानमधील लैंगिक समावेशी शांतता राखण्यासाठी योगदानाबद्दल मिळाला आहे. यानंतर 9वा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या AI चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, झौबेर जल्लासी असं त्यांचं नाव आहे. काय? तर झौबेर जल्लासी. तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या AI चित्रपट पुरस्काराने ट्युनिशियाचे चित्रपट निर्माते झौबेर जल्लासी यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर जानेवारी 2026 मध्ये दुबईमध्ये झालेल्या 1 बिलियन फॉलोअर्स समिट मध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर 10वा प्रश्न आपला, हा प्रश्न दिनविशेषवर आधारित आहे. तर आपल्या भारतामध्ये लष्कर दिवस म्हणजेच कोणता? तर आर्मी डे हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 15 जानेवारी या दिवशी. केव्हा? तर 15 जानेवारी. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये लष्कर दिवस म्हणजेच कोणता? तर इंडियन आर्मी डे दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1949 मध्ये फील्ड मार्शल KM करियप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता, जो भारतीय लष्करी स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आणि तारीख लक्षात ठेवा सर्वांनी, 15 जानेवारी ही आहे. महत्त्व,
लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा जे नंतर फील्ड मार्शल बनले यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून सूत्रे हाती घेतली याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होत असतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊया. तर खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.